आकाशवाणी पुणे. विजयालक्ष्मी साळवी सादर करत आहे विशेष बातमीपत्र कोरोना महाराष्ट्र. ठळक बातम्या. राज्यात उपचार सुरू असलेल्या कोविड रुग्णांची संख्या तब्बल 208 दिवसांनंतर 50,000च्या खाली. देशात 38 जणांना कोरोनाच्या रचना बदललेल्या नव्या विषाणूचा संसर्ग. राज्यातल्या 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणं. रचना बदललेल्या नव्या विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचं मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि तयारीसाठी महिनाभराचा वेळ मिळूनही पुण्यातल्या सगळ्या शाळांची घंटा काल वाजलीच नाही. आता सविस्तर बातम्या. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या तब्बल 208 दिवसांनंतर 50,000च्या खाली आली आहे. 12 जून रोजी राज्यात 49,616 रुग्णांवर उपचार सुरू होते. 13 जूनला 50,000चा टप्पा ओलांडल्यानंतरही ही संख्या वाढत 18 सप्टेंबरला 3,08,78 झाली होती. 19 सप्टेंबरपासून रुग्णसंख्येत घट व्हायला सुरुवात झाली. 7 नोव्हेंबरला ही रुग्णसंख्या 1 लाखापेक्षा कमी झाली. उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत नंतरही घट होतच राहिली. काल एकाच दिवसात 10,362 रुग्ण बरे झाले तर नवबाधितांच्या संख्येत 2,756 होती. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट होऊन ती 48,801 वर आली असल्याचं आरोग्य विभागानं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. राज्यातल्या आतापर्यंतच्या बाधितांची संख्या आता 19,47,11 झाली आहे. तरी यापैकी 18,47,361 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पुन्हा वाढून आता ते 94.88% पोहोचलं आहे. चाचण्यांमध्ये बाधित आढळण्याच्या प्रमाणातली घटही कायम असून काल हे प्रमाण 14.97% होतं. राज्यात काल कोविड-19च्या 29 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या 49,695 वर पोहोचली. राज्यात 1,154 कोरोनाबाधितांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाला आहे. काल कोल्हापूर, औरंगाबाद आणि लातूर विभागात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. राज्यातला कोविड-19चा मृत्यूदर 2.55% झाला आहे. कोरोनाच्या रचना बदललेल्या नव्या विषाणूचा देशात आजवर 38 लोकांना संसर्ग झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल दिली. कोरोनाचा हा नवा प्रकार सर्वप्रथम ब्रिटनमध्ये आढळून आला होता. तो पूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा 70% अधिक संसर्गजन्य आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्येही नवीन कोरोनाची लक्षणं आढळून आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं. या बाधितांमध्ये मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे. हे सर्वजण विलगीकरणात असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणं आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ठाकरे यांनी काल कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले. ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात अधिक दक्षता घेतली जात असली तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तिथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळावरच विलगीकरणात ठेवण्याची मागणी केंद्र शासनाकडे करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की लसीकरणानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाल्यास त्यावरील उपचाराची पूर्वतयारी ठेवा. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शनासाठी कृती दलासारखी यंत्रणा तयार करावी लागेल. आरोग्य संस्थांमध्येच लसीकरण करावं अशा सूचनाही ठाकरे यांनी यावेळी दिल्या. कोरोनामधून बरे झालेल्यांनाही नंतर काही त्रासांना सामोरं जावं लागत आहे. त्यांच्यासाठी पुणे जिल्हा परिषदेनं विशेष मोहीम सुरू केली आहे. 15 जानेवारीपर्यंत कोविड पश्चात समुपदेशन आणि तपासणी मोहीम सुरू असणार आहे. तपासणी दरम्यान दोष किंवा गुंतागुंत आढळलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी ससून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. तपासणी आणि समुपदेशनासाठी हेल्थ कार्ड तयार करण्यात आलं आहे, असं जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. हे विशेष बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यासारख्या शहरी भागात
तसंच निम्मा शहरी आणि निम्मा आदिवासी असलेल्या पालघर जिल्ह्यात कोरोना टाळेबंदीपासून बंद असलेल्या शाळांमधले 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होणं काल अपेक्षित होतं. राज्य सरकारनं परवानगी दिल्यानंतर सावधगिरी आणि पूर्वतयारीसाठी वेळ मिळावा म्हणून या भागात प्रशासनानं शाळा शुभारंभाचा मुहूर्त 4 जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकला होता. मात्र तयारीला महिनाभराचा वेळ मिळूनही सर्व शाळा सुरू करण्यात काल प्रशासनाला यश आलं नाही. पुण्यात काल 529 शाळांपैकी महापालिकेच्या 22, खासगी 22 अशा 44 शाळा सुरू होऊ शकल्या. 126 शाळा उद्या सुरू होतील असं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी म्हटलं आहे. इतर शाळांना कोरोना नियमांची पूर्तता झाल्याचं ना हरकत प्रमाणपत्र अद्याप मिळालेलं नाही. त्यामुळे शाळांनी काल शाळेत येऊ नका, ऑनलाईन वर्गच सुरू राहतील असे SMS विद्यार्थ्यांना पाठवले. 11वी 12वीचे वर्ग असणारी 183 कनिष्ठ महाविद्यालय जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतील असं सांगण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवडमध्येही काल महापालिकेच्या सर्वच शाळा उघडल्या गेल्या असल्या तरी बहुतांश खासगी शाळा मात्र अद्याप सुरू झालेल्या नाहीत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील ज्या शाळा काल सुरू झाल्या त्यात उपस्थितीही 25 ते 30% होती. जवळपास 70% पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्याबाबतची संमतीपत्रच दिलेली नाहीत. नाशिक जिल्ह्यात 1324 शाळांपैकी 846 शाळांमध्ये 9वी ते 12वीचे वर्ग सुरू झाले. काही शाळा तांत्रिक अडचणींमुळे पहिल्या दिवशी सुरू झाल्या नसल्या तरी चालू आठवड्यात सर्व शाळा टप्प्याटप्प्यानं सुरू होतील असं नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी सांगितलं. नाशिकमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची 50% उपस्थिती होती. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळा आधीच सुरू झाल्या आहेत. काल महानगरपालिका हद्दीतील मनपाच्या 29 शाळांमध्ये इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी 10 महिन्यानंतर शाळेची पायरी चढल्याचं महापालिकेनं कळवलं आहे. शहरातील 580 खासगी शाळांपैकी 559 शाळा काल उघडल्याचं नागपूर महापालिकेच्या शिक्षण अधिकारी प्रीती मिश्री कोटकर यांनी सांगितलं. औरंगाबाद महापालिका हद्दीतल्या 268 शाळांमधले 9वी ते 12वीचे वर्ग काल सुरू झाले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला होता असं महापालिकेत शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी सांगितलं. ज्या विद्यार्थ्यांनी पालकांची संमतीपत्र आणली नव्हती त्यांना मात्र घरी परत पाठवण्यात आलं. पालघर जिल्ह्यात 700हून अधिक शाळा आहेत. त्यापैकी 240 शाळांमधलेच 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग काल सुरू होऊ शकले. मुंबई महापालिकेनं कोविड संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी ज्याप्रमाणे कंबर कसली त्याचप्रमाणे कोरोनाची लस देण्यासाठीही जय्यत तयारी केली आहे. दररोज 50,000 जणांना लस देण्याचं लक्ष्य महापालिकेनं ठेवलं असून त्यासाठी जम्बो कोविड केअर सेंटरचा उपयोग करण्यात येणार आहे. मुंबईत कोरोना संसर्गाचा फैलाव जलद गतीनं होऊ लागताच रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेनं 6 जम्बो कोविड सेंटर उभारली होती. तिथं आता रुग्णसंख्या फारच कमी असल्यानं या जम्बो कोविड सेंटरचा उपयोग लसीकरणासाठी करण्यात येणार आहे. मात्र बाधित रुग्ण आणि लसीकरणासाठी आलेले नागरिक यांचा संबंध येणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. दोन्ही विभागासाठी स्वतंत्र मार्ग असतील असंही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं. कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी पुणे महसूल विभागाला आतापर्यंत 21 मोठी शीत कपाटं आणि बर्फाचे थर असणाऱ्या पेट्या मिळाल्या असून त्यामुळे विभागात लसीचे किमान 59 लाख डोस साठवता येतील अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी काल दिली. त्यापैकी किमान 50% क्षमता नियमित लसींसाठी वापरली गेली तरी 25 लाख डोस तरी निश्चितपणे साठवता येतील असं या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात उपचार सुरू असलेल्या कोविड रुग्णांची संख्या तब्बल 208 दिवसांनंतर 50,000च्या खाली. देशात 38 जणांना कोरोनाच्या रचना बदललेल्या नव्या विषाणूचा संसर्ग. राज्यातल्या 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणं. रचना बदललेल्या नव्या विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि तयारीसाठी महिनाभराचा वेळ मिळूनही पुण्यातल्या सगळ्या शाळांची घंटा काल वाजलीच नाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं.
कोरोनाविरुद्धचा लढा संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.